नवी मुंबईकर नागरिक स्वच्छतेविषयी जागरूक असल्यामुळे नवी मुंबईचे स्वच्छतेमधील राष्ट्रीय मानांकन नेहमीच उंचावत राहिले आहे। त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आज डॉक्टर राणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांचे 3,500हून अधिक श्री सदस्य तसेच नागरिक एकत्र येऊन सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्टेशनच्या सखोल स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। ही समाधान आणि आनंद देणारी बाब असल्याचे पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितले। नवी मुंबई महानगरपालिका आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सायन पनवेल महामार्ग तसेच बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी या 5 रेल्वे स्थानकांची सखोल स्वच्छता मोहीम आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यामध्ये 22 टन कचरा संकलित करण्यात आला। यामध्ये प्लास्टिकचे तुकडे, रॅपर्स, एकल वापर प्लास्टिक, बॉटल्स, कागद, कपडा अशा प्रकारचा कचरा तसेच अस्ताव्यस्त वाढलेले गवत, वेली यांचीही हरित कचरा संकलित करण्यात आला। उरणफाटा येथून आयुक्त महोदयांच्या उपस्थितीत स्वच्छतेची सामूहिक शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या स्वच्छता मोहिमेचे विभागनिहाय नियोजन करण्यात आले होते। केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1 जुलैपासून सफाई अपनाओ बीमारी भगाओ हे अभियान संपूर्ण देशभरात राबवले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्याची सुरुवात आधीपासूनच जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात केली असून आजचा ही उपक्रम त्याच अभियानाचा भाग असल्याचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितले। निश्चितपणे ही नवी मुंबई शहरासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। शहर आपण फक्त स्वच्छ राहतं, स्वच्छ राहण्यासाठी जे नागरिक याच्यामध्ये शहरातले एवढे उत्साही असतात त्याच्यामुळेच हे शहर निश्चितपणे आपण म्हणतो की स्वच्छ राहतो। महानगरपालिका जरी प्रयत्न करत असते परंतु नागरिकांचा जो मोठ्या प्रमाणात सहभाग याच्यामध्ये मिळतो। आज आपण देशामध्ये 1 जुलैपासून खरं सफाई अपनाओ बीमारी भगाओ हे सुद्धा अभियान आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि ह्या अभियानामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आज ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात डासांपासून उत्पत्ती होणारे जे आजार आहेत, विशेषतः डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांचं सुद्धा उच्चाटन करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी वित्तीय आणि मनुष्यहानी होत असते। आणि हे जे अभियान आहेत हे अभियान आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सगळे आपले श्री सदस्य जवळजवळ 3,000वरून जास्त श्री सदस्य आज आपल्या या अभियानामध्ये सकाळी आज जर बघितलं असेल तर पावसाळ्याचा जर दिवस असला तरी सर्वजण याच्यामध्ये एकदम उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि मला खात्री आहे की हे शहराचं जे मानांकन आहे हे उंचावण्यामध्ये निश्चितपणे आजच्या उपक्रमाने भर पडेल।